नमस्कार. रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून थोडंसं शांत आणि भक्तिभावानं भरपूर असलेल्या ठिकाणी भेट द्यायला आपल्याला नक्कीच आवडतं. तर आज आपण भेट देत आहोत पुण्याजवळच्याच खेड-शिवापूर टोलनाक्यापासून एकदम 5 मिनिटावरच्या अंतरावर असलेल्या त्रिमंदिर या ठिकाणी आज आपण भेट देत आहोत. तर हे मंदिरात श्रीमंधर स्वामी, भगवान शिव आणि भगवान श्रीकृष्ण त्यांच्याबरोबरच इतर अनेक देवी देवताही इथं विराजमान आहेत. तर माय जर्नीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण त्रिमंदिर या ठिकाणी आत्ता भेट देत आहोत. पुण्यापासून खेड शिवापूरच्या टोलनाक्यावर ओलांडल्यानंतर बेंगळूरकडे जाताना अगदी 5च मिनिटाच्या अंतरावर हे खूपच सुंदर आणि नयनरम्य मंदिर आहे. केवळ सुंदरच नाही तर इथलं वातावरणही एकदम शांत, प्रसन्न आणि भक्तिभावनेनं भरपूर आणि आध्यात्मिक आहे. जैन, शैव आणि वैष्णव या 3 धर्मातील 3 प्रमुख देवांचा म्हणजे श्रीमंधर स्वामी, भगवान शिव आणि श्रीकृष्ण यांची प्रमुख मंदिरं आहेत. त्यामुळे या मंदिराला त्रिमंदिर असं नाव आहे. हे पुण्यातील त्रिमंदिर आहे. असे एकूण 24 त्रिमंदिर गुजरात आणि महाराष्ट्र या 2 राज्यांमध्ये दादा महाराज किंवा दादा भगवान यांनी बांधलेले आहेत. मंदिर परिसर एकदम शांत, आध्यात्मिक आणि भक्तिभावानं भरपूर आहे. त्याचबरोबर निसर्गरम्य आणि नयनरम्यसुद्धा आहे. तर आता आपण हळूहळू हे संपूर्ण मंदिर पाहूयात. आपण रात्रीच्या वेळी या मंदिराला भेट देत आहोत. रात्रीच्या वेळी या मंदिराचं सौंदर्य काही औरच आहे. सुंदर प्रकाश योजना, शांत वातावरण, आल्हाददायक हवा आणि एकूणच इथलं वातावरण इतकं छान आणि प्रसन्न आहे की आपण याच्यामध्ये कधी हरवून जातो हे कळत नाही. आता मंदिर पाहता पाहता आपण याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. हे मंदिर एकूण 23,000 स्क्वेअर फूटवर आहे आणि याचा चबुतरा 7,800 स्क्वेअर फूटवर आहे. आजूबाजूला सुंदर बगीचा आहे आणि मंदिरावर जायला अशा पायऱ्या आहेत. त्रिमंदिराची संकल्पना श्री दादा भगवान किंवा दादाश्री यांची आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणेच त्यांच्या या संकल्पनेतून एकूण 24 त्रिमंदिरांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातीलच हे पुण्याजवळचं त्रिमंदिर जे आत्ता आपण पाहत आहोत. सर्व धर्म समभाव, अहिंसा आणि शाकाहार ही दादा भगवान किंवा दादाश्री यांची तत्त्वे होती. दादाश्रींचं मूळ नाव अंबालाल मुळजीभाई पटेल असं आहे आणि ते गुजरातमधील एक प्रमुख आध्यात्मिक नेते होते. त्यांनी क्रम विज्ञान चळवळीची स्थापना केली. सुंदर कोरीव काम हे या मंदिराचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. आपण इथं पाहू शकतो खांबावरची ही सुंदर रचना. हे दरवाजाचं कोरीव काम. आत प्रवेश केल्यानंतर हा भव्य सभामंडप आहे. ह्याची भव्यता बघितल्यावरच लक्षात येते. इतर प्रमुख मूर्तींच्या बरोबरच इथं अनेक तीर्थंकरांच्याही मूर्ती आहेत. ह्यातील भगवान महावीर सुद्धा आहेत. आपण हे पाहू शकतो तीर्थंकरांच्या मूर्ती. इथे ही यक्षिणी देवी आहे. हे श्रीमंधर स्वामी जे प्रमुख इथले मंदिराचे स्वामी आहेत आणि हे चांद्रायण यक्षदेव आहेत आणि हे दादाश्री भगवान किंवा दादाश्री किंवा दादा भगवान.
त्यांचं जीवनचरित्र आणि कार्य इथं वर्णन केलेलं आहे. हे आपण इथं पाहू शकतो. हा शिवमंदिरासमोरचा नंदी आहे आणि हे शिवमंदिर. शिव हे शैव पंथीयांचे प्रमुख आराध्य आहेत. ही पार्वती देवी आहेत. या भद्रकाली देवी, भवानी माता. हे आपण पाहत आहोत श्रीकृष्णाचा पाळणा. झुल्यामध्ये छानपैकी झुलत आहेत. हे श्रीकृष्णांचं मंदिर आहे. आपण पाहू शकतो. पुढं साईबाबांचं मंदिर आहे आणि आता आपण इथून लांबून हे पूर्ण मंदिर पाहूयात. इथं पुस्तकांचे स्टॉल आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं आहेत. त्यामध्ये मानव धर्म, संघर्ष टाळा, जीवनमूल्ये याबद्दल मार्गदर्शन आहे. हे इथं एक देवीचं मंदिर आहे आणि श्री साईबाबांचं मंदिर आहे. हे आपण पाहू शकतो. मंदिराच्या बाहेर आजूबाजूला काही देवालय आहेत. त्यातील हे साईबाबांचं एक मंदिर आहे. मंदिर परिसर एकदम शांत, एकदम स्वच्छ, संपूर्ण पवित्र असा आहे. आपण पाहू शकतो. इथून बाहेर संपूर्ण हायवेचा परिसर दिसतो. आता आपण ही डाव्या बाजूची मंदिरं पाहत आहोत. इथे मागच्या बाजूला भोजनगृह पण आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला फूड कोर्ट व उनोदरी भवन आहे. उनोदरी भवन अर्थात भोजनशाला. तर आता आपण दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि आपण परत या ठिकाणी परत आलेलो आहोत. इथं दर्शन घेताना मन एकदम शांत आणि प्रसन्न होऊन जातं आणि आपला थकवा कुठल्या कुठे निघून जातो. थोडा वेळ काढून या मंदिराला भेट देणं नक्कीच आनंददायी आहे.